राधे राधे, जय एकवीरा. तर गीता जयंतीनिमित्त आम्ही श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिरात भगवंताच्या दर्शनाला आलो आणि अन्विकचा बड्डे पण आहे. तर आम्ही त्यानिमित्ताने तिथे अन्विकचा तुळादान ते भगवद्गीता ठेवून तिथे असं आम्ही बघितलं करतात. तर माझी पण खूप अशी आमची इच्छा झाली. तर आम्ही तिथे सगळं तुळादान वगैरे केला आणि तिथले प्रभूजी माताजी वगैरे होते तिथे आणि खूप छान दर्शनसुद्धा भगवंताचा झाला. अन्विक पण बघत होता. अन्विकला बासुरी भेटली मस्त अशी मोठी आणि भगवंताचं खूप छान दर्शन मस्त सगळा माळा वगैरे घातले अन्विकला. आणि मी सगळी भगवद्गीता आमचे जे कुटुंबात किंवा नातेवाईक आमचे जेवढे आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन भगवद्गीतेचा प्रचारसुद्धा केला आणि प्रत्येकाला भगवद्गीतासुद्धा दिले. त्यांचं काहीकांना महत्त्वसुद्धा सांगितलं. भगवद्गीता जयंती ही महाभारताच्या युद्धात अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितली होती. भगवद्गीता म्हणजे साक्षात भगवंताच्या वाणीतून निघलेलं गीत आहे, म्हणून भगवद्गीता असे म्हणतात. गीता जयंती हा कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, गीतेचे महत्त्व शिकवलेचे स्मरण करण्याचा दिवस आहे. या दिवशी गीतेचे पठण करणे खूप चांगले मानले जाते. महापद्मपुराणात महादेव माता पार्वतीला सुद्धा सांगतात, भक्त पूर्ण श्रद्धेने भगवद्गीतेचा पाठ करतो तो श्लोक आणि भयातून मुक्त होतो आणि भगवान श्रीकृष्णाच्या धामी जातो. आणि एक श्लोक वाचल्याने सुद्धा माणूस करोडो गायांचा दानाचा फळ प्राप्त होतो. आणि काही मृत्यूच्या वेळी सुद्धा भगवद्गीतेचं स्मरण केला तरी तो भगवान श्रीकृष्णाच्या धामी जातो. अन्वीच्या वाढदिवसानिमित्ताने आज गीतादान सुद्धा गीतेचा प्रचार झाला. आणि अन्नदानापेक्षा श्रेष्ठ गीतादान नाही, कारण की अन्न खाल्लेले लोक विसरून पण जातात, पण गीता ज्ञान सर्वात मोठा ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णाने आपल्यासाठी ठेवलेला. आणि मी पण आज 700 श्लोक वाचून घेतले भगवद्गीतेचे. चला मग, राधे राधे.